नमस्कार. मी लिहिलेलं माझ्या सुनबाईंच्या वडिलांचं व्यक्तिचित्रण ते जिंकले हरता हरता हे अभिवाचन मी रंगगंध यूट्यूब चॅनेलकरता सादर करते आहे. आपल्याला हे अभिवाचन कसं वाटलं ते कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. छोटू, उगीच तू क्या कर रहा आणि मैं क्या कर रही असं फालतू बोलायला अमितला ऑफिसमध्ये फोन करायचा नाही. आणि उगीचच्या उगीच आज सुट्टी ले ना यार, क्या यार तू भी, हे असं तर बिलकुलच म्हणायचं नाही. तो त्याच्या कामात सिन्सिअर आहे आणि तरुण मुलांनी या वयातच खूप काम करायचं असतं, त्याला उगीच अडवायचं नाही. माझे पप्पा मला सूचना वजा राबवत होते. माझे पप्पा प्रशांत मधुकर गडकरी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये नोकरीला होते आणि इमाने इतबारे आणि सचोटीनं त्यांनी नोकरी केली. एकदम जिंदादिल व्यक्तिमत्व, आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन एकदम उत्साहाचा, भरभरून रममाण होऊन आयुष्य जगण्याचा स्वभाव. माझं जेव्हा लग्न ठरलं तेव्हा माझ्या सासूबाईंना पप्पा सांगत होते, तुम्हाला सांगतो बहिणी, नागपूरला झालेली बदली माझ्यासाठी खूप लकी ठरली. मी जेव्हा नागपूरला बदली होऊन आलो तेव्हा माझी मोठी मुलगी बेटी हिचं लग्न ठरलं आणि आता 4 वर्षांनी नागपूर सोडायची वेळ आली तेव्हा माझ्या धाकट्या मुलीचं छोटूचं लग्न ठरलं. पप्पा म्हणजे एकदम श्रावणबाळ, मातृपितृभक्त, विशेषतः मातृभक्त. हां, पण म्हणून माझ्या आईकडे सुद्धा त्याने कधीच दुर्लक्ष नाही केलं. सासू सुनेमधला बॅलन्स त्यांनी अगदी बरोबर सांभाळला. ऑफिसमधून घरी आले की आजोबांच्या खोलीत जाणार, त्यांच्याशी गप्पा मारणार, राजकारणावर बोलणार, आजीबरोबर बुद्धिबळाचा एखादा डाव खेळणार आणि मग आईबरोबर वेळ घालवणार. त्यांना परदेशात जाण्याची अत्यंत आवड, क्रेझच म्हणा ना, पण त्यांना त्यांच्या नोकरीच्या काळात ही संधी मिळाली नाही. त्यामुळे माझे मिस्टर अमित जेव्हा दुबईला ऑफिसकडून गेला तेव्हा त्यांना कोण आनंद झाला. मी त्यांना म्हटलं, पप्पा तुम्ही आणि आई पण चला ना आमच्याबरोबर दुबईला, तुम्हाला एवढी आवड आहे परदेशात जाण्याची. ते म्हणाले, हो बेटा, मला आवड आहे पण मला नाही येता येणार, कारण की दादा अम्मा आता म्हातारे झाले आहेत. मी तुमच्याकडे आलो आणि त्यांना काही कारणाने बरं नाहीसं झालं तर मी मला स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. हां, पण तू सुहासला मात्र जरूर घेऊन जा. आणि खरोखरच ते दादा अम्मांसाठी म्हणून इतकी आवड असूनसुद्धा माझ्याकडे आले नाहीत, दुबईला आले नाहीत आणि त्यानंतर चीनला बदली झाली तिथेसुद्धा आले नाहीत. माझी आई मात्र दोन्ही ठिकाणी आनंदाने आली. पप्पांना मित्र मोजकेच होते पण जीवाला जीव देणारे, आणि हे परस्पर होतं. पप्पासुद्धा अर्ध्या रात्रीही जाऊन मदत करायला मागे पुढे पाहत नसत. पप्पांना कुत्र्याची खूप आवड होती आणि ही आवड अनुवांशिक होती बरं का. अम्मा म्हणजे त्यांच्या आईला कुत्र्याची खूप आवड म्हणून कुत्रं होतं, त्यानंतर पप्पांना आवड म्हणून आमच्याकडे कुत्रं होतं, आणि आता मी सासरी आले आहे, मला कुत्र्याची आवड म्हणून कुत्रं आहे आमच्याकडे, आणि माझ्या मुलाला आर्यनलासुद्धा कुत्र्याची खूप आवड आहे. असं हे अनुवांशिक वेड आहे आमच्याकडे कुत्र्याचं. माझ्या आईला तर कुत्र्याची अजिबात आवड नव्हती, पण पप्पांसाठी तिने नाही नाही म्हणत का होईना पण ही आवड जोपासली होती. आमच्याकडे एक कुत्रं मरण पावलं की दुसरं कुत्रं 1.5-2 महिन्याच्या आत हजर, आणि प्रत्येक कुत्र्याचं नाव जॉलीच होतं बरं का. माझ्या सासूबाई तर मला गमतीने म्हणाल्यासुद्धा, अगं इंग्लंडमध्ये जशा राजांचं हेनरी द 4th, हेनरी द 5th अशी नावं होती तशी तुमच्याकडे तुमच्या कुत्र्याचं नाव आहे का काय? जॉली द 1st, जॉली द 2nd, जॉली द 3rd असे कुत्रे होऊन गेलेत वाटतं. पप्पांना कार ड्रायव्हिंगची पण खूप आवड. वयाच्या 70व्या वर्षीसुद्धा ते इंदोरहून मुंबईला कारनी येत असत. आम्ही कारमधून खूप प्रवास केला आहे पप्पांबरोबर. कार ड्रायव्हिंगप्रमाणेच त्यांना गझल्स ऐकायची पण खूप आवड होती. त्यांच्याकडे असलेल्या 2,500 ते 3,000 गझल्स त्यांच्या ह्या आवडीची साक्ष देतात.
आई माझी अत्यंत भाविक, देवपूजा करणारी, देवासारख्या छोट्या गावातून आलेली. वडिलांचं छत्र हरपलेलं असल्यामुळे नोकरी करत होती. लग्नानंतर तिने पप्पांना सांगितलं की तिची धाकटी बहीण MBBS होते आहे. तिचा शिक्षणाचा खर्च उचलायचं मी ठरवलं आहे. तेव्हा माझा नोकरीचा पगार हा मला माहेरी द्यावा लागेल. पप्पांनी ताबडतोब परवानगी दिली. त्यांनी कधी मूर्तीतल्या देवाची पूजा केली नाही, पण गरजू माणसाला मदत करायला कधीच मागे पुढे पाहिलं नाही. त्यासाठी त्यांनी कधीही उच्च नीच, गरीब श्रीमंत हा भेद मानला नाही. इंदोरला आमच्या घरी एक कमलाबाई नावाची बाई होती. ती घरातली सर्व कामं करत असे. तिच्या मुलांना, तिच्या नवऱ्याला पप्पा हर तऱ्हेनं मदत करत. खाण्यापिण्याची तर त्यांना ददातच नव्हती. आणि माझ्या आईनंही पप्पांना या बाबतीत नेहमी साथ दिली. कमलाबाईचा मुलगा अजय मोठा झाल्यावर पप्पांनी त्याला ऑटो रिक्षा घेऊन दिली आणि सांगितलं, ऑटो रिक्षासाठी घेतलेलं कर्ज तूच फेडायचं, त्यानंतर कर्ज फेडून झाल्यावर तू सेव्हिंग करायचं. अशा तऱ्हेने त्याला बचत करायची सवय पप्पांनी लावली. माझ्या सासूबाई मला नेहमी म्हणायच्या, अगं कश्मीरा, तुझ्या पप्पांची कन्या रास आहे ना, या राशीला कधीच पैशाची ददात नसते बरं का. पण कन्या राशीच्या व्यक्तींना खूप कष्ट करावे लागतात आणि 7.5सुद्धा फार कडक असते बाई. अगं माझी स्वतःची कन्या रास आहे ना, म्हणून मी हे अनुभवावरून बोलते आहे. तेव्हापासून कधीही सासूबाईंची भेट झाली की पप्पा हसून त्यांना म्हणायचे, वहिनी आपली कष्टाची कन्या रास आहे ना, त्यामुळे आपल्या दोघांना आपल्या फॅमिलीमध्ये खूप कष्ट करावे लागतात. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमधून रिटायर झाल्यावर त्यांनी रिलायन्समध्ये काम केलं आणि त्यानंतर SRमध्ये. कामात सिन्सिअर असल्यामुळे त्यांना जॉब ऑफर्स सतत येत असत. पण माझ्या आईला घशाचा कॅन्सर झाल्यावर मग मात्र त्यांनी काम सोडलं आणि ते इंदोरला स्थायिक झाले. मी आणि माझी मोठी बहीण तेव्हा मुंबईतच होतो. आईची सर्जरी झाली, सक्सेसफुल झाली, पण त्यात तिचा आवाज गेला. त्यानंतर कालांतराने डॉक्टरांनी सांगितलं, आता तुम्हाला कॅन्सर नाही. तेव्हा सगळ्यांना खूप आनंद झाला. आईच्या या संपूर्ण कॅन्सरच्या फेजमध्ये पप्पा एखाद्या पहाडाप्रमाणे आईच्या पाठीशी उभे राहिले. आणि मग 2007 जुलैमध्ये कन्या राशीची 7.5 सुरू झाली. पप्पांची आई अम्मा गेली. हा 7.5चा पहिला मोठा दणका बसला. 2007 ऑगस्टला मातृभक्त पप्पांनी एखाद्या मुलीला लाजवेल एवढी आपल्या आईची सेवा केली. सेवा करणं हा त्यांचा स्थायी भाव होता. 2012च्या एप्रिलमध्ये माझ्याकडे आलेली असताना माझी आई अचानक हार्ट अटॅकने गेली. पप्पा तेव्हा इंदोरला होते. हा धक्का पचवताना त्यांनी एक गोष्ट केली. आम्हा दोघी बहिणींना बोलावून आपल्यासमोरच आईच्या दागिन्यांची आणि अन्य गोष्टींची समसमान वाटणी केली. स्वतःजवळ जी काय थोडीफार प्रॉपर्टी असेल ती पण कोणाला काय देणार हे समजावून सांगितलं. इंदोरला कमलाबाई आता घरातलं पूर्ण हवं नको बघण्यापासून ते आजोबांची काळजी घेईपर्यंत सर्व कामं करत असे. तिची मुलं अजय आणि त्याचा मोठा भाऊ हे सुद्धा दादांना उठून बसव, त्यांना डायनिंग टेबलपर्यंत घेऊन ये, त्यांना दवाखान्यात घेऊन जा, अशी छोटी मोठी कामं करत असत. पप्पा मला म्हणाले, छोटू तुम्ही नागपूरजवळ जे शेत घेतलं आहे तिथे फार्म हाऊस बांधायचं असेल तर मी देखरेख करायला तयार आहे. अमितला त्याच्या कामामुळे वेळ नाही आणि माझ्याजवळ वेळच वेळ आहे. आणि अमितनी हो म्हटल्याबरोबर हा 70 वर्षाचा माणूस इंदोरहून नागपूरला दर महिन्याला येत असे आणि शेतीची देखरेख करत असे. ते पाहिल्यावर माझा तर ऊरच भरून आला. काही कारणाने ते फार्म हाऊस बनू शकलं नाही, पण त्यांच्या काम करण्याच्या उमेदीला माझा सलाम. ते जेव्हा केव्हा माझ्या सासूबाईंना भेटायचे तेव्हा त्यांचा एक प्रश्न अगदी ठरलेला असेल, वहिनी कधी संपणार हो आपली 7.5? त्या देखील त्यांना धीर देत म्हणायच्या, बस आता शेवटची 2.5 वर्ष राहिली आहेत. आणि 7.5 जाताना
काहीतरी चांगलं करून जाते बरं का. त्यावर ते नुसतेच हसायचे आणि म्हणायचे, ते बाकीचं काही मला माहिती नाही, पण आपली रास मात्र कष्टाची आहे हे नक्की. शारीरिक कष्ट तसेच मानसिक कष्टही. 2014 त्यांची 7.5 तर संपली, पण 2015 साल जे उजाडलं ते आम्हाला काळजीत टाकणारं उजाडलं. मुंबईला आमच्याकडे आलेले असताना पप्पांना खोकला झाला होता. मी आणि माझी बहीण दोघींनी त्यांना खूप आग्रह केला, चला आपण डॉक्टरला दाखवू इथे. पण पप्पांनी ते फारसं मनावर घेतलं नाही. ते म्हणाले, नाही, मी इंदोरला गेलो की तिथल्या डॉक्टरला दाखवेन. त्याप्रमाणे त्यांनी डॉक्टरला दाखवलंसुद्धा, पण त्यांचा खोकला बरा होईना. डॉक्टरचं औषध चालूच होतं, पण गुण येना. आणि मग मार्चमध्ये ते परत मुंबईला आले, ते मानेच्या हाडात प्रचंड वेदना होत आहेत म्हणून. माझी मोठी बहीण बेटी, तिची नणंद प्रसिद्ध ऑन्कोपॅथॉलॉजिस्ट होती. तिचे मिस्टर मुंबईतील नंबर 1 फिजिशियन. आम्ही तातडीनं त्यांची अपॉइंटमेंट घेतली. पप्पांच्या सर्व टेस्ट केल्या आणि रोगनिदान जे झालं ते आमच्या काळजाचा ठोका चुकवणारं होतं. पप्पांना कॅन्सर झाला होता आणि तो सुद्धा 4th स्टेजमध्ये होता. पण बेटीच्या नंदेनं आम्हाला सांगितलं की नवीन पद्धतीप्रमाणे पेशंटला त्याच्या रोगाची पूर्ण कल्पना देतात, त्याप्रमाणे आपण त्यांना सांगूया. आम्ही दोघी म्हणालो, आमच्यात तर काही हिंमत नाही, पण ॲज अ डॉक्टर तुम्हीच त्यांना सांगा. तिने तयारी दर्शवल्यावर आम्ही पप्पांना घेऊन तिच्याकडे गेलो. तिने शांतपणे पप्पांना समजावून सांगितलं, रोगाचं गांभीर्य किती आहे तेही सांगितलं. पप्पा एक क्षण स्तब्ध झाले आणि मग त्यांनी विचारलं, मग आता माझ्याकडे किती वेळ आहे? जास्तीत जास्त 6 महिने. ती मी असं धरून चालतो की 4च महिने आहेत. म्हणजे आता मला वेगानं नियोजन करावं लागेल. मला वाटलं होतं की माझ्या पप्पांनी आयुष्य जेवढं भरभरून आस्वाद घेऊन जगले आहेत ते कॅन्सर झालाय कळल्यावर कोलमडून पडतील. पण पप्पांनी ही कुवारतासुद्धा खूप धीरानं घेतली. डॉक्टर मेनननी सांगितलं होतं की आपण आता त्यांच्या क्वांटिटी ऑफ लाईफकडे न बघता क्वालिटी ऑफ लाईफकडे पाहणार आहोत. त्यामुळे पेन मॅनेजमेंट करून आपण त्यांना वेदना होणार नाहीत असं पाहूया. मग त्याचे साईड इफेक्ट्स जे होतील त्याचा आपण विचार करणार नाही. शिवाय याच्याबरोबर केमोथेरपी देणार आहोतच. पप्पा IOCमध्ये वरच्या पदावर असल्यामुळे त्यांच्या ट्रीटमेंटचा सर्व खर्च IOCनं उचलला आणि ट्रीटमेंटसाठी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये त्यांची सोय झाली. मला आठवतोय तो किमोथेरपीला जाण्याचा पहिला दिवस. मी आणि बेटे आम्ही चेहरे पाडून बसलो होतो. पप्पा तयार होऊन आले, तेच मुळी टिपटॉप ड्रेसमध्ये. सेंट लावलं होतं, गॉगल लावलेला होता, जणू काही ऑफिसलाच निघाले आहेत. आम्हाला म्हणाले, चला. आम्ही दोघेही दिंगमूढ अवस्थेत त्यांच्याकडे पाहतच राहिलो. मीच म्हटलं, पप्पा आपण किमोसायकलसाठी जाणार आहोत, तुम्ही तर पिकनिकला जाणार असल्यासारखे तयार झाले. ते म्हणाले, अरे यार छोटू, मग मी काय सुटकी चेहऱ्यानं यायला पाहिजे का? कशासाठी? उलट जो काळ माझ्या हातात आहे त्याचा मला पुरेपूर उपयोग करून घ्यायचा आहे आणि तोंड द्यायचं आहे, तर मग रडत बेकत कशाला? जिस तरह मैंने ज़िंदगी को एक लतीफ़ा समझा उसी तरह मैं मौत को भी एक लतीफ़ा ही समझूंगा. या सायकलनंतर मी इंदोरला जाणार आहे, दादांशी बोलणार आहे. छोटू बेटी, तुम्हाला सांगतो, मी माझं आयुष्य आनंदाने जगलो आहे. तुमची आई माझ्या आधी गेल्यामुळे माझ्यानंतर तिचं कसं होईल ह्याचा प्रश्नच नाही. माझी आईही माझ्यासमोर गेली आहे, तिची सेवा करण्याचं भाग्य मला मिळालं आहे. तुम्ही दोघी आपापल्या घरात राण्यांसारख्या राहता आहात. अमित आणि नितीन माझे जावई तुमचा शब्द खाली पडू देत नाहीत. तुमच्या दिमतीला गाड्या देतात, तुम्हाला जी पाहिजे ती मदत करतात. तुमची मुलं आर्यन, वरुण गुणी आहेत. थोडक्यात तुम्ही चांगल्या घरी पडले आहात आणि सुखी आहात. आय हॅव लिव्ड माय लाईफ. हां,
फक्त एकच गोष्ट मी करू शकणार नाही, ती म्हणजे दादांना आधार देऊ शकणार नाही, पण त्यांची सर्व आर्थिक सोय मी करतोय. कमलाबाई आणि अजयला माझ्यानंतर त्यांची पूर्ण काळजी घ्यायला सांगतो. अजयला ड्रायव्हिंग शिकवलंच आहे. माझी शेव्हरलेट गाडी त्याला द्यावी अशी माझी इच्छा आहे, म्हणजे दादांना तो वेळ पडली तर दवाखान्यात नेऊ आणू शकेल. तेव्हा उगीच तुम्ही रडू बिडू नका बा, आणि जेवढे दिवस मला मिळतील तेवढे आपण एकत्र राहण्याचा आनंद घेऊया. आणि पप्पा खरोखरच पहिली किमो सायकल झाल्यावर प्रायव्हेट टॅक्सीनं इंदोरला गेले. दादांशी बोलले. दादांच्या डोळ्याचं पाणी खळत नव्हतं, पण पप्पांनीच त्यांना खूप खूप समजावून सांगितलं. कमलाबाई आणि अजय यांना सर्व परिस्थिती समजावून सांगितली. दादांची काळजी घेण्याबद्दल सांगितलं. आणि 4 दिवसांनी ते मुंबईला आले. ते एक फाईल्सचा मोठा गठ्ठा घेऊन परत आमच्याबरोबर मीटिंग. आम्हाला दोघींनाही स्वतःच्या काय इन्व्हेस्टमेंट्स आहेत ते सांगितलं. आम्हाला ते पैसे मिळवण्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स जोडावे लागतील तेही सांगितलं. पप्पा अगदी सहजपणे बोलत होते. हे पहा, ही 5 डॉक्युमेंट्स तुम्हाला लावावी लागतील पैसे मिळवण्यासाठी. पहिल्या नंबरवर माझं डेथ सर्टिफिकेट जोडावं लागेल. मी आणि बेटी थक्क होऊन त्यांच्याकडे बघतच राहिलो. मी बेटीला म्हटलं, पप्पा तर असं बोलत आहेत जणू काही डेथ सर्टिफिकेट म्हणजे पासपोर्टच आहे. अर्थात त्यांचा दुसऱ्या जगात जाण्याचा तो पासपोर्टच होता, आणि तिकडे विसाची गरजच नसते. एकदा एंट्री घेतली की परमनंट सिटिझनशिप. बघता बघता दुसऱ्या किमो सायकलची वेळ आली. ब्रिज कँडीमध्ये जाताना ते म्हणाले, हे बघा मुलींनो, माझी किमोथेरपी सुरू असताना तुम्ही दोघी तिथे काय करणार? त्यापेक्षा तुम्ही मार्केटमध्ये हिंडून या आणि एक एक ड्रेस घेऊन या. माझी सायकल संपल्यावर आपण सर्व घरी येऊ. आम्ही नाही म्हणत असतानाही त्यांनी जबरदस्तीनं आम्हाला बाहेर पाठवलं. त्यानंतर मात्र 3री किमो सायकल ते करू शकले नाहीत. त्यांच्यामध्ये तेवढी हिमोग्लोबिन लेवल वाढली नव्हती. कॅन्सरनं आपले हातपाय पसरले होते, पण पेन मॅनेजमेंटमुळे त्यांना वेदना होत नव्हत्या. हेच दुःखात सुख. आम्ही मग त्यांना घरीच ठेवण्याचा निर्णय घेतला. बेटाडींनं अमित त्यांचं तोंड स्वच्छ करून देत असे तेव्हा त्यांच्या डोळ्यातील कृतज्ञतेचे भाव सहज वाचता यायचे. माझे मेवणे नितीनदादांनी बाकी सर्व व्यवस्था उत्तम ठेवली होती, आणि 10 जूनला आमच्या सर्वांकडे बघत शांतपणे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पप्पा गेल्यानंतर मी अशीच एकटी बसले होते. तेव्हा आर्यन माझ्याजवळ आला आणि म्हणाला, मम्मा, तू एक काम का नाही करत? दर 15 दिवसांनी एकदा तू आणि एकदा बेटी मावशी इंदोरला जाऊन दादांना भेटून का नाही येत? त्यांना पण थोडं बरं वाटेल ना ग. आणि जेव्हा तुम्हाला जमणार नाही तेव्हा मी किंवा वरून जाऊ. आणि अजू तिकडे दादांची काळजी घेतोच आहे. तो त्यांना दवाखान्यात नियमितपणे घेऊन जातो पप्पांच्या गाडीनी. मग मामा, आपण पप्पांची कार जर का अजूला दिली तर? आणि ती कार तुम्ही अजयला देऊन टाका ना. मी चमकून आर्यनकडे पाहिलं. पप्पांची ही इच्छा आर्यनला कशी कळली? त्याच्या तोंडून जणू काही पप्पाच बोलत होते. त्याच्या लुकलुकणाऱ्या डोळ्यांमध्ये मला पप्पांचा सेवाभाव आणि मदत करण्याची वृत्ती दिसत होती. माझ्या मनात आलं, पप्पा गेले नाहीत, तर नातवंडांच्या रूपात फिजिक्स पक्षानं पुन्हा भरारी घेतली आहे. खरोखरच ते हरले नाहीत, तर हरता हरता जिंकले आहेत.